नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याच्यामध्ये आपल्याला 9वं प्रकरण पाहायचं आहे की 9व्या प्रकरणामध्ये कार्बनिक संयुगे प्रकरणाचं नाव आहे आणि ह्या कार्बनिक संयुगामध्ये आपल्याला कार्बनिक संयुगातील बंध एक घटक हे उपघटक आणि दुसरा उपघटक कोणचा तर हायड्रोकार्बन क्रियात्मक गट आणि समजातीय श्रेणी हा दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला पाहायचा आहे। तर याच्यामध्ये तिसरा उपघटक कोणचा आहे तर तिसरा उपघटक आहे संयुगाचे रासायनिक गुणधर्म। चौथा उपघटक आहे कार्बन, एक आगळा वेगळा मूलद्रव्य आहे, इतर मूलद्रव्यापेक्षा तो वेगळा कसा आहे, का आहे याची कारण पाहायची। पाचवा जो घटक आहे तो आहे कार्बनी संयुगाचे नामकरण आणि 6वा घटक जो आहे तो महारेणू आणि बहुवारिके हे आपल्याला पाहायचे आहेत। तर आज आपण पहिला घटक म्हणजे कार्बनी संयुगातील बंध हे पाहणार आहोत। तर कार्बनी संयुगामध्ये बंध पाहत असताना त्याच्यामध्ये आपल्याला जे बंध आहेत ते बंध दोन प्रकारचे आहेत, एक आयोनिक बंध आणि दुसरं सहसंयोजी बंध। आयोनिक बंधामध्ये कोणत्या पॉसिबिलिटी आहेत किंवा कोणते मार्ग आहेत, कुठल्याही मूलद्रव्याला बंध करायचे म्हणजे रासायनिक बंध निर्माण करायचे असतात किंवा संयोग होत असताना जे बंध निर्माण होतात ते बंध निर्माण होत असताना तो राजवायू मूलद्रव्याची स्वरूपण गाठत असतो। आपण कार्बनचा विचार केला तर कार्बनची संज्ञा C आहे आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत। याचं जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण बघितलं तर 2 आणि 4 असं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे, म्हणजे बाहेरच्या कक्षेमध्ये किती 4 इलेक्ट्रॉन आहेत। मग याच्यासाठी कोणत्या पॉसिबिलिटी आहेत तर अगोदर आपण आयोनिक बंध जे आहेत त्याचा बद्दल विचार करू की आयोनिक बंध कार्बनिक संयुगामध्ये शक्य आहेत का त्याचा विचार करू। आयोनिक बंध होत असताना काय आहे की अष्टक स्थिती किंवा द्विक पूर्ण होत असताना इलेक्ट्रॉन दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुज असं म्हणतात आणि कार्बनची संयुज किती आहे 2 आहे आणि कार्बनमध्ये म्हणजे संयुज इलेक्ट्रॉनही कार्बनचे संयुज इलेक्ट्रॉन किती आहेत 4 आहेत आणि कार्बनची संयुजा किती आहे तर 4 आहे, म्हणजे हे 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो। जर यानं 4 इलेक्ट्रॉन दिले तर काय होईल, यानं 4 इलेक्ट्रॉन दिले ह्या 6 इलेक्ट्रॉन मधून त्यानं 4 इलेक्ट्रॉन दिले तर किती इलेक्ट्रॉन उरतात तर आपल्याकडं किती आहेत तर हे 6 इलेक्ट्रॉन मधून 4 इलेक्ट्रॉन दिले कार्बननं तर आमच्याकडं हे कार्बनचा इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2 आणि 4 ही 4 इलेक्ट्रॉन दिले तर काय होईल की 2च इलेक्ट्रॉन उरतात, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन उरतात आणि 6 प्रोटॉन धनप्रभारित प्रोटॉन उरतात। हे जर राजवायू मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर बघितलं तर हे स्वरूपण आहे हेलियमचं, म्हणजे हेलियमचं स्वरूपण गाठेल तो, पण हेलियमचं स्वरूपण गाठत असताना काय होईल की धनप्रभार याच्यावर उच्च धनप्रभारामुळं हे अस्थिर बनेल आणि अस्थिर बनल्यामुळं हे स्थिर राहणार नाही, त्यामुळे हा मार्ग जो आहे तो थोडासा कठीण आहे। आणि जर त्यानं हे 4 इलेक्ट्रॉन दिले तर याच्यावर येणारा जो प्रभार आहे हा उच्च प्रभावामुळेच तो अस्थिर होणार आहे, त्यामुळे हे स्वरूपण गाठणं शक्य होणार नाही। दुसरी शक्यता बघू आपण, दुसरी शक्यता काय आहे तर दुसरी शक्यता अशी आहे तर हे जे अष्टक स्थिती प्राप्त करायची याला अगोदर द्विक पूर्ण केलं त्यानं, आता अष्टक पूर्ण करायचंय आणि अष्टक पूर्ण करत असताना 4 इलेक्ट्रॉन याला घ्यावं लागणार आहेत।
याने 4 इलेक्ट्रॉन घेतले बाहेरच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन घेतले, तर याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन होईल 2 आणि 8. हे 2 आणि 8 हे निऑन राजवायू मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपन तो गाठेल. पण याच्यामध्ये काय आहे की हे 4 ऋण प्रभार निर्माण होणार आहे. आणि प्रोटॉनची संख्या किती आहे, तर 6 प्रोटॉनची संख्या आणि 10 इलेक्ट्रॉनची संख्या, म्हणजे 4 ऋण प्रभार याच्यावर येणार आहे. आणि हे 4 ऋण प्रभार हे पण कसं आहे, उच्च प्रभारामुळं पुन्हा तो अस्थिर बनत चाललेला आहे. तो अस्थिर बनेल आणि अस्थिर बनल्यामुळं हे कार्बनी अणूचं हे इलेक्ट्रॉन स्वरूपन पण स्थिर राहणं कठीण आहे. त्याच्यामुळं हाही मार्ग काही तो स्वीकारू शकणार नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याचा मार्ग पण तो स्वीकारणार नाही आणि देण्याचाही. म्हणजे एकंदरीत कार्बनमध्ये आयोनिक बंध जे आहे, आयोनिक बंध हे शक्य होणार नाहीत. मग तिसरी पॉसिबिलिटी बघू आपण. जर इलेक्ट्रॉन दिले नाही, घेतले नाही, म्हणजेच आयॉन निर्माण करू शकणार नाही तो, म्हणजेच आयोनिक बंध निर्माण होणार नाहीत. आणि आयोनिक बंध जर निर्माण नाही झाले तर ते कार्बनी संयुगे जी निर्माण झालेली आहेत ते कुठली झालेली आहेत, तर कोणच्या बंधांमुळे निर्माण झालेली आहेत, तर ते आपल्याला कार्बनी संयुगामध्ये बघितलं तर हे कार्बनी संयुगे काय करतात, इलेक्ट्रॉनची संधान करतात, म्हणजे इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. हे संधान या शब्दाचा अर्थ आहे भागीदारी, की तो इलेक्ट्रॉनच्या ही भागीदारी करतात. आणि भागीदारीमध्ये काय असतं की सारखे इलेक्ट्रॉन दोन्ही सारखे इलेक्ट्रॉन टाकावं लागतात. जर दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याने 1 इलेक्ट्रॉन टाकला तर ह्या कार्बनला बंध तयार करताना 1च इलेक्ट्रॉन टाकावं लागणार आहे. आणि कार्बनचे जर बघितले आपण तर बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे याला दुसरे 4 इलेक्ट्रॉन तयार करावे लागतात. मग त्याच्यामुळे 4 इलेक्ट्रॉन 4 बंध तो निर्माण करू शकतो. म्हणजे याची संयुजाच काय आहे, तर 4 आहे. याची संयुजा किती आहे, 4 आहे. म्हणजे तो 4 बंध निर्माण करू शकतो. एकंदरीत जर पाहिलं तर 4 बंध तो निर्माण करू शकेल. हे 4 बंध तो निर्माण करेल. आणि मग हे 4 बंध निर्माण करत असताना तो आपल्या मूलद्रव्याबरोबरही बंध निर्माण करू शकतो. म्हणजे 4 बंध निर्माण करण्यासाठी याला दुसरे 4 इलेक्ट्रॉन पाहिजे. आता हे 4 इलेक्ट्रॉन कोणाचे असणार आहेत, तर कुठल्या 2 मूलद्रव्याचे, 4 मूलद्रव्याचे, असे कुठलेही असून ते इलेक्ट्रॉनची भागीदारी करून तो सहसंयोजी बंध निर्माण करू शकतो. म्हणजे इलेक्ट्रॉनची भागीदारी करून जो बंध निर्माण होतो त्याला आपण सहसंयोजी बंध असं म्हणतो. म्हणजे 2 अणूमध्ये इलेक्ट्रॉनची काय होत असते, भागीदारी, संयुजा इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. म्हणजे संधान म्हणजेच काय, भागीदारी होते. आणि दोन्ही संयुजा कवचाचे परस्पर बंध तयार होतात. म्हणजे याच्यामध्ये समान इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये टाकावं लागतात, त्यालाच भागीदारी आपण म्हणतो. आणि कार्बनला 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि कार्बन 4 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये टाकू शकतो. तर कार्बन हे सहसंयोजी बंध निर्माण करू शकतो. आणि 4 इलेक्ट्रॉन भागीदारी टाकल्यामुळं तो विद्युतदृष्ट्याही कसा आहे, उदासीन होतो. आणि विद्युतदृष्ट्या उदासीन असल्यामुळं तो काय होईल, तर स्थिर संयुग तयार होईल. अस्थिर आयन होणार नाही, तर स्थिर संयुग होईल तयार. तर कार्बन म्हणजे 4 बंध निर्माण, सहसंयोजी बंध कार्बन 4 निर्माण करू शकतो. तर सहसंयोजी बंध 4 निर्माण करू शकतो कार्बन. मग आपण
कार्बन मध्ये पण एकेरी, दुहेरी आणि तिहेरी. कार्बन कार्बन मध्ये काय, कार्बन कार्बन मध्ये एकेरी, दुहेरी आणि तिहेरी बंध निर्माण होऊ शकतात. जास्तीत जास्त एक कार्बन किती बंध निर्माण करू शकतो, तर 4 बंध निर्माण करू शकतो. मग याच्याशिवाय आपल्याला दुसरे कोण्या मूलद्रव्यामध्ये एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध होऊ शकतात का, तर होऊ शकतात. एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध याच्यामध्ये हे होऊ शकतात. तर आम्ही हे हायड्रोजनचा विचार करू. आपण ह्या हायड्रोजनचा जर विचार केला तर हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि तो एक इलेक्ट्रॉन भागीदारी जेव्हा हायड्रोजन वायू जो आपण म्हणतो तेव्हा आम्ही H2 असं लिहितो. म्हणजे ह्या H2 मध्ये कोणचा बंध आहे, तर H2 मध्ये सहसंयुज बंध आहे. कोणचा बंध आहे, तर सहसंयुज बंध आहे. ह्या सहसंयुज बंधामध्ये आम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये सहसंयुज बंध आहे. प्रत्येक एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये भाग घेतो आणि हे जे 2 टिपकी दिसतात ते आपल्याला ह्या अणूचा एक इलेक्ट्रॉन आणि ह्या अणूचा एक इलेक्ट्रॉन असे 2 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये भाग घेतात आणि एकेरी बंध तयार होतो. आपण काय पाहतो, तर आपण पाहतो कार्बन सोडून दुसरं कोठे सहसंयुज बंध आहेत आणि सहसंयुज बंध आहेत तर ते एकेरी, दुहेरी, तिहेरी आहेत का, आहेत. ऑक्सिजनचं बघा, ऑक्सिजनच्या बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 2 2 4 5 6 इलेक्ट्रॉन आहेत. याला अष्टक पूर्ण करण्यासाठी फक्त 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हे काय करतो, आपले 2 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये टाकतो आणि एका अणूचे ह्या 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या अणूचे 2 इलेक्ट्रॉन, दोन्ही इलेक्ट्रॉन भागीदारी म्हणजे एकूण 4 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये पडतात. त्याच्यामुळं हे दुहेरी बंध निर्माण होतात. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की एक बंध तयार करायचा असेल तर किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे प्रत्येक अणूने 1 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये टाकणं गरजेचं आहे. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये पडले तर ते एकेरी बंध तयार होईल. 4 इलेक्ट्रॉन मध्ये भागीदारीमध्ये पडलं तर दुहेरी बंध तयार होईल आणि 6 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये पडले तर तिहेरी बंध तयार होईल. ही आपण गोष्ट लक्षात येते, आपल्या सहज लक्षात येईन आपल्याला. आता झालं दुहेरी आणि हे बघितलं आपण की दुहेरी बंध आणि याच्यामध्ये एकेरी बंध आहे, याच्यामध्ये दुहेरी आहे. इथं बघा, नायट्रोजन मध्ये प्रत्येक अणू 3-3 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये टाकतो. म्हणजे ह्या प्रत्येकानं 3-3 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये टाकलेले आहेत. म्हणजे इथं एकूण भागीदारीमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे हे तिहेरी बंध तयार झालेला आहे. तर इतर मूलद्रव्य जर बघितले तर काय की दुहेरी तिहेरी बंध निर्माण करू शकतात. पण कार्बन असा एकमेव मूलद्रव्य आहे की तो स्वतःमध्येच एकेरी, दुहेरी आणि तिहेरी बंधाची साखळी निर्माण करू शकतो, ज्याला शृंखला असं आपण म्हणतो. एकेरी, दुहेरी, तिहेरी बंधाची साखळी निर्माण करू शकतो. तर आपण आता ऍक्च्युअली कार्बनचं स्ट्रक्चर पाहणार आहोत की कार्बन मध्ये सहसंयुज बंध कसे तयार होतात. तर हायड्रोजन मध्ये आताच आपण बघितलं की हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि कार्बनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप काय आहे, 2 आणि 4. म्हणजे संयुज इलेक्ट्रॉन किती आहेत, 4 आहेत. संयुज इलेक्ट्रॉन 4 आहेत. आता हायड्रोजनचे 4 अणू जेव्हा ह्या भागीदारीमध्ये 4 इलेक्ट्रॉन टाकतात तेव्हा हे 8 इलेक्ट्रॉन होतात. म्हणजे याचं अष्टक पूर्ण होईल आणि अष्टक पूर्ण झालं म्हणजे हे स्थिर संयोग तयार होईल. इथं पहा, हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन टाकतो
आणि कार्बन त्याचा 1 इलेक्ट्रॉन, असे 4 कार्बनची हायड्रोजनचे अणू आहेत. हे 4 हायड्रोजनचे अणू 4 1 इलेक्ट्रॉन टाकतात आणि कार्बनच्या बाहेरच्या कक्षेतले 1 इलेक्ट्रॉन, असं हायड्रोजनचं द्विक पूर्ण होतं आणि त्याचबरोबर आपल्या कार्बनचं अष्टक पूर्ण होतं. म्हणजे इथं द्विक आणि अष्टक हे दोन्ही पूर्ण होतात आणि सगळ्या हायड्रोजन म्हणजे 4ही हायड्रोजन एकेरी बंधाने कार्बन बरोबर बांधल्या जातात. कार्बन एक बहुगुणी कशामुळे म्हणतो आपण, तर कार्बनामध्ये काय की अशी शृंखला होऊ शकते, शृंखला होण्याची शक्ती आहे. कार्बनला एक बहुगुणी मूलद्रव्य का म्हणतो, इतर मूलद्रव्यापेक्षा कार्बन वेगळा का आहे? एक तर त्याच्यामध्ये प्रबल सहसंयुज बंधाची साखळी तयार होते आणि एक मोठ्या प्रकारची शृंखला चेन तयार होते, ज्याला की आपण शृंखला म्हणतो. आणि म्हणजे याच्यामध्ये शृंखला तर तयार होतेच होते, पण 2 कार्बनमध्ये एकेरी, दुहेरी, तिहेरी हेही बंध तयार होतात की कार्बन मध्ये एकेरी, दुहेरी आणि तिहेरी हे बंध तयार होतात. त्याच्यामुळं कार्बन असा एकमेव मूलद्रव्य आहे की इतर मूलद्रव्यापेक्षा वेगळा आहे. कार्बन आणि कार्बनची संयुगे हे जर आम्ही बघितले तर इतर मूलद्रव्यांची जी आहेत आमच्याकडं 118 मूलद्रव्य आणि त्यांचे संयुगे जर बघितले तर निश्चितच ह्या कार्बनची संयुगे काय होणार आहेत, जास्त होणार आहेत. ह्या बाकी सर्व मूलद्रव्य आणि मूलद्रव्याची संयुगे यांची जर बेरीज केली तर कार्बनची बेरीज काय जास्त असणार आहे. त्यामुळं कार्बनमध्ये एक अशी शक्ती आहे की शृंखला तयार करण्याची शक्ती आहे आणि त्याच्यामध्ये शृंखला तयार होत असताना दुहेरी, तिहेरी हेही बंध त्याच्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळं कार्बन एक बहुगुणी मूलद्रव्य आहे. धन्यवाद.